एका कार्यालयात एक तरुण खुर्चीत डोकं टेकून शांत बसलेला असतो। बाहेरून पाहणाऱ्या त्याच्या साहेबांना वाटतं की तो कामात कुचराई करतोय, पण खरं तर त्याची तब्येत अचानक बिघडल्यामुळं त्याला अस्वस्थ वाटत असतं। म्हणूनच त्याला कामावर लक्ष केंद्रित करणं अवघड होत असतं। आता इथं एक गोष्ट नीट समजून घ्या, जे आपल्याला डोळ्यांनी दिसतंय ती फक्त एक अवस्था आहे, पण त्या अवस्थेला कारणीभूत असलेलं त्याचं दुखणं ही वेगळी बाजू आहे। आपणही आयुष्यात अनेकदा अशी चूक करतो, समोर दिसणारा परिणाम आपल्याला चटकन लक्षात येतो, पण त्यामागची पार्श्वभूमी समजून घेण्याचा प्रयत्न क्वचितच केला जातो। मराठी भाषेत या दोन गोष्टींसाठी दोन खास शब्द आहेत, ते म्हणजे स्थिती आणि परिस्थिती। आज आपण याच दोन शब्दांचा अर्थ, फरक आणि त्यातून मिळणारी एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणार आहोत। बघा, एखाद्या पुस्तकाचं फक्त एक पान वाचून संपूर्ण गोष्ट समजत नाही, त्यासाठी त्या पानामागचं पूर्ण कथानक समजून घ्यावं लागतं। स्थिती आणि परिस्थिती या दोन शब्दांचं नातंसुद्धा असंच काहीसं आहे। यातला एक शब्द जर पात्र असेल तर दुसरा शब्द त्या पात्राभोवती असलेलं संपूर्ण कथानक आहे। असो, आता थेट मुद्द्यावर येऊया आणि सर्वात आधी स्थिती हा शब्द समजून घेऊया। स्थिती म्हणजे एखाद्या गोष्टीची किंवा व्यक्तीची सध्याची अवस्था, तिची स्थिती कशी आहे, ती कोणत्या अवस्थेत आहे हे सांगणारा शब्द म्हणजे स्थिती। उदाहरणार्थ आपण म्हणतो की त्याची आर्थिक स्थिती चांगली आहे किंवा सध्या रुग्णाची स्थिती सुधारत आहे। इथं आपण थेट त्या व्यक्तीची किंवा गोष्टीची अवस्था सांगत आहोत, म्हणजे स्थिती हा शब्द अधिक थेट आणि सरळ आहे, जो नेमकी अवस्था दर्शवतो। मग आता स्थिती म्हणजे अवस्था असेल तर परिस्थिती म्हणजे काय? तर परिस्थिती हा शब्द स्थितीपेक्षा थोडा मोठा आणि व्यापक आहे। हा शब्द परी अधिक स्थिती असा बनला आहे। यातल्या परी या शब्दातच खरी गंमत आहे। परी म्हणजे भोवती, म्हणजेच एखाद्या गोष्टीभोवती असलेलं वातावरण, आजूबाजूचे घटक, बाह्य कारणं, अडचणी या सगळ्यांचा मिळून होणारा परिणाम यालाच परिस्थिती म्हणतात। उदाहरणार्थ त्यावेळची परिस्थिती खूप कठीण होती किंवा परिस्थितीमुळं त्याला निर्णय बदलावा लागला। इथं आपण फक्त एक अवस्था सांगत नाही, तर त्या अवस्थेमागचं संपूर्ण चित्र हे संदर्भासह मांडत असतो। म्हणजे साध्या भाषेत सांगायचं तर स्थिती म्हणजे एखाद्या गोष्टीची नेमकी अवस्था आणि परिस्थिती म्हणजे त्या अवस्थेला कारणीभूत असलेलं आजूबाजूचं संपूर्ण वातावरण। स्थिती हा शब्द थेट आहे, तर परिस्थिती हा शब्द थोडा व्यापक आणि संदर्भासह येतो। एक छोटंसं उदाहरण घेऊया। त्याची स्थिती चांगली नाही असं म्हटलं तर आपण फक्त त्याची अवस्था सांगतो, पण त्याची परिस्थिती चांगली नाही असं म्हटलं तर त्यामागे आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक अशा अनेक गोष्टींचा संदर्भ येतो। हा फरक लक्षात ठेवला तर दोन्ही शब्द वापरताना कधीच गोंधळ होणार नाही। लक्षात ठेवा, परिस्थिती कायम बदलत असते, पण आपण त्या परिस्थितीत स्वतःची स्थिती कशी ठेवतो हे आपल्या हातात असतं। म्हणूनच काही लोक खूप कठीण परिस्थितीतसुद्धा आनंदी राहतात आणि काही लोक चांगली स्थिती असूनसुद्धा दुःखी असतात, कारण बाहेरची परिस्थिती नाही तर आतली स्थिती जास्त महत्त्वाची असते। पण इथं आणखीन एक मजेशीर गोष्ट आहे। बऱ्याच वेळा लोक परिस्थितीला दोष देतात। ते म्हणतात परिस्थिती खराब होती म्हणून मी हारलो, पण खरं पाहिलं तर अनेक मोठे लोक वाईट परिस्थितीतूनच पुढे आले आहेत। त्यांचीही गरिबी होतीच ना, अडचणी होत्या, लोकांनी साथ दिली नाही, पण तशाही परिस्थितीत त्यांनी स्वतःची स्थिती मजबूत ठेवली आणि म्हणूनच ते यशस्वी झाले। म्हणूनच लक्षात ठेवा की परिस्थिती तुमच्या भोवती असते, पण स्थिती तुमच्या आत असते आणि जो माणूस स्वतःची स्थिती मजबूत ठेवतो त्याला कोणतीही परिस्थिती जास्त काळ हरवू शकत नाही। आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल। हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।